नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मागच्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय स्थित्यंतर झाले। आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची कोंडी होत आहे, मतदारसंघातील विकास कामांना निधी मिळत नाही अशी कारणे देत शिवसेनेतील मोठा गट भाजपला सामील झाला आणि राज्यात सत्तापालट झाले। त्यानंतर या शिवसेनेच्या आमदारांनी आमची आर्थिक कोंडी करतात म्हणून ज्यांच्यावर सर्वाधिक नाराजी व्यक्त करत वेगळा मार्ग स्वीकारला होता ते अजित पवारच यांना येऊन मिळाले। अजित पवारांनीही आपल्या मूळ पक्षातून बाहेर पडताना विकासासाठी सत्ता गरजेची असते असे कारण दिले। त्यावेळी अजित पवारांसोबत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर नागालँडमधील राष्ट्रवादीचे 7 आमदार देखील शरद पवारांची साथ सोडून त्यांच्यासोबत आले। त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नागालँडमधील सदस्य संख्या 0 झाली होती। आपल्या भूमिकेला पक्षातून राष्ट्रीय स्तरावरही पाठिंबा असल्याचा दावा त्यावेळी अजित पवारांनी केला होता। परंतु आता 2 दिवसांपूर्वीच अजित पवार गटाच्या नागालँडमधील या 7ही आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी अर्थात NDPP मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय। या 7ही आमदारांनी अचानक पक्षाची साथ सोडल्यामुळे अजित पवारांना धक्का बसला असला तरी त्याची तक्रार पाहता त्यांना रोखणे अजित पवारांना शक्य नव्हते। अजित पवारांप्रमाणेच हे आमदारही विकासासाठी सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत। 2-3 महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या मतदारसंघात कोणतीही विकास कामे होत नाही अशी तक्रार केली होती आणि त्या संदर्भात मी तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललोही होतो असे अजित पवारांनी सांगितले। कदाचित अजित पवारांचे बोलणे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी फारसे मनावर घेतले नसावे आणि म्हणूनच अजित पवारांनीच प्रशस्त केलेल्या विकासाच्या वाटेवर हे 7ही आमदार मार्गस्थ झाल्याचं दिसतंय। एकूण काय तर अजित पवारांना त्यांचेच औषध स्वतः गिळावे लागतंय। ते कडू की गोड हे तेच सांगू शकतात। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।